नमस्कार. कविता झूम इनच्या या भागात तुमचं स्वागत. मनातली भावना कवितेच्या ओळीत लिहून सांगायची म्हणजे शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. शब्द ही भावनांची सबटायटल्स असतात असं म्हणता येईल, किंवा शब्द ही भावना पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणारी कोड लँग्वेज आहे असंही म्हणता येईल. त्यामुळे जर लिहायचं असेल तर शब्द डिकोड करता येणं फार महत्वाचं आणि ते सहज शक्य सुद्धा आहे. संस्कृत भाषेत शब्द या शब्दाचा अर्थ ध्वनी किंवा आवाज असा आहे. त्यामुळे शब्द डिकोड करण्यासाठी आपण ध्वनीचा म्हणजेच बारकाईने ऐकण्याचा उपयोग करून घेणार आहोत. उदाहरणासाठी एक शब्द घेऊया, मला. मला हा शब्द उच्चारताना आपण मला असा उच्चारतो. आपण मला असा उच्चारत नाही, किंवा आपण मला असा उच्चारत नाही, किंवा मला असाही उच्चारत नाही. विचित्र वाटेल ते. त्यामुळे शब्द जर नीट उच्चारायचा असेल तर मला हा शब्द उच्चारताना म उच्चारण्यासाठी देण्याचा वेळ आणि ला उच्चारण्यासाठी देण्याचा वेळ हे ठरलेलं आहे. म उच्चारायला कमी वेळ लागतो, ला उच्चारायला म पेक्षा दुप्पट वेळ लागतो. तर अशा पद्धतीने जे अक्षर कमी वेळात उच्चारलं जातं त्याला ऱ्हस्व अक्षर म्हणतात. जे अक्षर उच्चारायला ऱ्हस्व अक्षरापेक्षा दुप्पट वेळ वापरला जातो त्याला दीर्घ अक्षर म्हणतात. ही कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण आकड्यांचा वापर सुद्धा करू शकतो. आपण मला या शब्दाचे बीट्स मोजूया. मला 1, 2, 3 म्हणजे म उच्चारायला 1 बीट लागला आणि ला उच्चारायला 2 बीट्स लागले. असे बीट्स मोजण्याला व्याकरणात मात्रा मोजणे असं म्हणतात. मात्रा मोजता येणं आणि ऱ्हस्व दीर्घ अक्षर कळणं हे छंदशास्त्राचा, वृत्तांचा अभ्यास करण्यासाठी फार महत्वाचं असतं. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ऱ्हस्व दीर्घ हा विषय फार मोठा आहे. त्यामुळेच ऱ्हस्व दीर्घाबद्दल या भागात एवढंच, कारण की गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची. त्यामुळेच आपण करून बघतोय कविता झूम इन. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऱ्हस्व दीर्घची कॉन्सेप्ट नीट समजून घ्या. शुभेच्छा.